ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आता जैन समाज आक्रमक झालेला आहे। जैन मुनी आता कुलाबा देरासर या ठिकाणाहून आझाद मैदानच्या दिशेने निघालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता। सर्व जे अनुयायी आहेत जैन समाजाचे त्यांनी येण्याचं आवाहन केलेलं आहे। आझाद मैदानात एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे। आझाद मैदान पासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल। तुम्ही निघालेला आहात, काय भावना आहे? हा, निघालो आहे ना आता रस्ता मैदानात तुम्ही जाताय। आज आंदोलनाचा पवित्रा तुम्ही घेतलेला आहे, उपोषण करणार आहात। हो खरं ठाम आहे मी त्याच्यावर। आणि इशारा थेट सरकारला। हा सरकारला मंदिरामध्ये आता जाताय तुम्ही, पाया पडताय देवाच्या। तरी सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थितीत या उपोषणाला सुरुवात होणार आहे। कुलाबा जैन मंदिर पासून ते मुंबईतील आझाद मैदानात जैन मुनी आज उपोषण करणारे। कबूतरखाने पुन्हा सुरू करा आणि विशेष करून दादरचा कबूतरखाना जो बंद ठेवण्यात आलेला आहे तो सुरू करावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आता सुरू होत आहे आणि उपोषणाला देखील सुरुवात होतोय। आपण पाहतोय की इथल्या हनुमान मंदिरामध्ये कुलाबाच्या त्यांनी नमस्कार केलेला आहे आणि आता आमरण उपोषणाला ते सुरुवात करतायत। देवाला नमस्कार केलाय, काय मागणी? निमित्त मात्र है, हनुमान जी बैठे हैं, वो अपना कबूतरखाना खोलेंगे। लेकिन सरकार खोलेगी असं लगता है? हाँ, खोलेगी। नक्कीच सर, आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। सरकार जिस तरीके से आपकी बात नहीं सुन रही है, पिछले 3 महीने से आप गुहार लगा रहे हैं लेकिन बात आपकी सुनी नहीं जा रही है। क्या कहेंगे? आपण वही मिलते ना आझाद मैदान में पाहतोय आपण की या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि कोलाबा जैन मंदिर पासून ते मुंबईतील आझाद मैदानात बाकी सभी जैन लोगों से शांति। हाँ बोलिए। सभी जैन समाज और सनातन प्रेमियों से निवेदन है कि जो सनातन प्रेमी है, जो गौ माता के ऊपर जो आज गोरक्षों के ऊपर हल्ले हो रहे हैं उसके ऊपर राज्य सरकार केंद्रित करे। जो कबूतर के ऊपर, मुख प्राणियों के ऊपर जो अत्याचार हो रहा है उसके लिए संगठित पूरे जैन समाज से आह्वान है कि चलिए आज़ाद मैदान में आइए और ज़्यादा से घर से निकलिए। अभी नहीं तो कभी नहीं। ना जिनालय सुरक्षित है, ना शिवालय सुरक्षित है, ना गौ माता सुरक्षित है, ना उसकी गौ माता की रक्षा करने सुरक्षित है। यहाँ तक कि जैन मंदिर के सामने कबूतर खाने, छोटे छोटे जो प्राणी हैं इनके ऊपर भी रणनीति और राजनीति कर रहे हैं। इसलिए सभी से चैनल के माध्यम से लोगों से कहता हूँ, सभी जैन लोगों ने एकत्रित होना है। जहाँ जहाँ तुम्हारा समाज है वहाँ बात तक इसका कठोर विरोध करें। सरकार आपको धोखा दे रही है जैन समाज को, खास तौर पे ऐसा? मैं इस प्रकार से किसी सरकार के विरोध में करूँगा नहीं। अभी कोई निर्णय आया ही नहीं है। आज़ाद मैदान के अंदर यदि बैठेंगे 1 दिन, 2 दिन, 3 दिन, जब तक हमारा सनातन धर्म और जैन धर्म जागृत नहीं होता है तब तक मैं ठाम रहूँगा और वहीं पे ही अपना अनशन करके मैं अपने आगे का करूँगा। इसलिए सभी लोगों को, जो जैन समाज के लोग हैं, कि मैं आज़ाद मैदान में जा रहा हूँ। कितने लोग हैं? बस एक ही लक्ष्य है। यदि आप चाहते हैं कि आप जैन समाज के साथ है, आप चाहते हैं कि आप जूदिया के प्रति आपकी भाव है, आप चाहते हैं कि आप भावनाओं के साथ नहीं खेलना चाहते, तो आप सबसे पहला एक ठाम है कि दादर का कबूतर खाना खोल दीजिए। दादर का कबूतर खाना खुलेगा तो समझ लिए कि जैन समाज की जीत है और जो पशु प्रेमी है, जो प्राणी मात्र है, उनका कल्याण होगा। देखिए, विले पार्ला के अंदर ऐसे ही उन्होंने VMC ने तोड़ दिया था। इसी प्रकार पूना का बोर्डिंग भी उन्होंने लोगों ने बेच दिया था। जैन समाज रास्ते पे आया तो ये बराबर सस्ते में ले लेंगे इनको हम। चलो आता ताई झालं। हे राजनीती लोक आहे, राजनीती करतात। जैन समाज ठाम आहे और जैन समाज ठाम राहणार आहे। जे राजनीती करतात त्यांना करू द्या, जो धर्मनीती करतात आता फक्त धर्मनीती करणार धर्मराज कर। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे तेच चालणार आहे। ह्या फर्जी नेत्यांचे नियम चालणार नाही। जय महाराष्ट्र। तर आपण पाहतोय या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि जैन मुनी निलेश चंद्र महाराज जे ते आता निघालेले आहेत कुलाब्यावरून आझाद मैदानच्या दिशेने। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्या समोर जैन समाजाचे काही रक्षक सुद्धा आहेत, जैन समाजाचे काही अनुयायी सुद्धा आहेत आणि आता आझाद मैदान इथे जैन मुनी यांचं जे आंदोलन आहे त्याला सुरुवात होते। जैन मुनी महाराज जे ते आता मुंबईच्या आझाद मैदानच्या दिशेने निघालेले आहेत। कबूतरखाना संदर्भात त्यांनी भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत दादरचा कबूतरखाना सुरू होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण जो आहे ते सुरूच ठेवणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच काय होणार आहे हे सुद्धा
पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.